नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा भागामध्ये आलेलो आहे म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये आलेलो आहे ज्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय हा खूप धोक्याचा समजला जातो। त्याच्यामध्ये अनेक समस्या भेडसावतात, परंतु आपल्याकडे असे एक शेतकरी आहेत ज्यांनी हा दुग्ध व्यवसाय एकदम यशस्वीरित्या सक्सेस करून दाखवला आहे। तर त्यांचा आपण परिचय घेऊ। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या शेतकरी मित्रांना आपलं नाव आणि पत्ता सांगितला। माझं नाव मधुकर रामराव जाधव, राहणार हिंदोळा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड। तुम्ही दुग्ध व्यवसाय कधीपासून करता सर? मी 5 वर्षापासून करतो। 5 वर्षापासून करता। ज्यावेळेस पासून तुम्ही दुग्ध व्यवसाय सुरू केला त्यावेळेस पासून काय काय समस्या जाणवल्या तुम्हाला? म्हणजे आम्हाला गाभ धरत गेली म्हशी, दुधाची क्वालिटी येत गेली नाही, फॅट येत गेली नाही, एसएमएस येत गेली नाही, त्यामुळे आम्ही चालू केली। म्हणजे सगळ्यात महत्वाची समस्या म्हशी गाभ न जाणे। गाभ न जाणे। एक आज मार्केटमध्ये बघितलं समजा तुमची एखादी म्हैस आहे, समजा ही म्हैस आहे, ही गाभ नाही गेली, तिची किंमत काय होते? काय आधी किंमत समजा ₹1,00,000 म्हैस 50 विकायला 50 ला। बरं, आणि तीच म्हैस जर गाभ गेली तर ₹1,00,000 पुढे निघते समजा। बरं, पण असा चमत्कार घडतं का कधी? आपल्याकडे झालं नाही, आपण करून बघले। काय अनुभव आहे तुमचा? म्हणजे आपण हे म्हैस आणली होती, आम्ही सहज गेलो होतो। सहज तुम्ही बाजारामध्ये जनावरांचा जो बाजार भरतो तिथं तुम्ही फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो। त्या ठिकाणी काय वातावरण चालू होतं किंवा काय परिस्थिती होती? व्यापारी मागवले 40-45 ला मागवले। म्हणजे बरं, का बरं ही 40 ही एवढी म्हैस जर बघितली तर हिची किंमत 80-90 हजार तर यायला पाहिजे मार्केटमध्ये, बरोबर? तर मग ही 40,000 ला म्हैस मागण्याचं कारण काय त्यांच्याकडे? कसं त्यांनी 10 वेळेस गाभ घालून बघितलं, समजा गाभ धरली नाही, त्याच्या डॉक्टरने सांगितलं की बाबा हे गाभ राहत नाही आपल्याकडे, म्हणून विकाय आणली होती। तर मी रिक्स करून आपले व्हिडिओ बघत गेलो समजा आपले वेदिकचे, त्यामुळे मी आपण बघूत म्हणून आणली। म्हणजे तब्बल 10 वेळेस भरवली होती म्हैस, 10 वेळेस उलटली आणि गाभा गेलीच नाही। म्हणजे शेतकरी गाभ भरून परेशान होते, डॉक्टरनी हात टेकले होते त्याचे 10 वेळेस। अशा परिस्थितीत व्यापारी घ्यायला चांगल्या किमतीत तयार नव्हते। म्हणजे ही म्हैस शक्यतो जवळपास माझ्या माहितीच तो खटका जाणार, खटका द्यायला आणली होती। खटका द्यायला सुद्धा मला तुम्ही घेऊ नका, कशाला घेता माळकरी माणसा, तुम्ही पाप कशाला घेता? तुम्ही म्हणलं मी काय कापाय द्यायला घालून नाही, शोकाने घालून मला माझ्याकडे म्हणून घेतली। म्हणून तुम्ही ही म्हैस घेतली, 40,000 ला म्हैस घेतली। किती महिन्यापूर्वी म्हैस घेतली? 8 महिन्यापूर्वी। 8 महिन्यापूर्वी घेतली। बरं, मिल्क चार्जर वापरल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला? म्हणजे एकाच वेळेस म्हैस गाभ धरली समजा, एकाच ह्याच्यात। आपण डॉक्टर आणला नाही का, हात केला नाही, कुठलं इंजेक्शन नाही, कुठलं बाटली काहीच केलं नाही, डायरेक्ट हे 100 ग्राम चालू केलं। मिल्क चार्जरचं प्रमाण आपलं हे मिल्क चार्जर जे 100 ग्राम एका टाइमला 100 चालू केलं। बरं, त्याच्यानंतर किती दिवसामध्ये? एक 10-15 दिवस वापरली समजा, आपण पोट दाखवला, गाभण राहिली, लगेच गाभण राहिली। 2.5 महिन्यात तपासली, पहिली बकेट संपण्याच्या आधी म्हणजे 5 किलोच्या आतच ती गाभण राहिली। 5 किलोच्या आतच गाभण राहिली। त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही ही म्हैस इथं आणली त्यावेळेस तिची तब्येत कशी होती? आता काय बारीक होती, तब्येत चमक नव्हती, चमक वगैरे आली, चारा खाते, पाणी पिते, शांत राहते। बरं, आता सध्या जर ही मार्केटमध्ये विकायचं म्हटलं तर किती वाटते किंमतीची राहील? कालच व्यापारी आले होते, 1,30,000 ला मागून गेले, मी 1,60 किंमत सांगली समजा। म्हणजे 40,000 ला घेतलेली म्हैस 1,30,000 मागून गेलेत, मी 1,60,000 ला म्हणलो। दाती 4 आहेत आता ते, त्यामुळे मोठ दिसते, एकदम कोळ आहे। बरं, आमच्या 2 दाती होत समजा, 2 दाती होती आणताना, आता 4 दाती झालं समजा। आणि तिची किंमत 1,30,000 म्हणजे जवळपास तुम्हाला 90,000चा डिफरन्स बघायला मिळतो 8 महिन्यामध्ये, फक्त एक मिल्क चार्जरच्या बकेटमुळे। तर मी असे 10 बकेट समजा आज आणले, 10 बकेट आणले। तुम्हाला ज्या गोठ्यामध्ये समस्या जाणवत होत्या, गाभा जात नाही, चकाकी नसते किंवा दूध फॅट एसएनएमची क्वालिटी नाही, तर आता ज्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जर सगळ्या जणांना मशीन चालू केलेले, आता काय बदल येते मिल्क चार्जर? दूध घट येते, म्हैस चांगलं राहते, रोध करते, म्हणजे पचनक्रिया होते, शेण घट्ट पडते। तिथे आपण शेण बघू शकतो, तिकडे काढलेलं म्हशीचं शेण साधारणतः म्हणलं की पातळ डुलकी लागलेली दिसते, पण आज तसं नाही, हिरो असल्यामुळे पातळीत गेले पहिलं, आता शेण घट्ट यायला पोटा समजा, असं घट्ट पोटी पडते। त्याच्यामधली एक म्हैस त्यांनी आता सांगितलं 1 महिना झालं येऊन पुन्हा डबल गाभण राहिले, ही वगैरेची माय एकच महिन्यामध्ये। म्हणजे आता हे जे वासरू बघू शकतो वगैरे जे येतं, त्याची जी आई आहे म्हणजे ती म्हैस आहे, एकच महिन्यात गाभा गेली, आज गाभा गेली। म्हैस आली होती, वगैरे येत नव्हतं, डॉक्टरना हात घालून काढलं, डॉक्टर मला वय 5-6 महिने का म्हैस हिटरू येत नाही आता, जखम पूर्ण न बसल्याशिवाय, म्हणजे बाबा बघू, मग तिला मी 2 टाइम चालू केलं मिल्क चार्जर, ही कंप्लीट 1 महिन्यामध्ये आज गाभा गेली समजा, एकच महिन्यामध्ये। पहिलं चांगलं जनावर असलं तरी त्याला किती टाइम लागायचा?
4 महिने 3 महिने लागायचा. 3 ते 4 महिने लागायचे. 4 वेळेस उलटायचं. हे म्हैस पहिलं 3 वेळेस उलटल ती म्हैस इल्यावर 3 वेळेस चालू केलं का राहून गेली. म्हणजे तुम्ही कुठलीही म्हैस पकडली मिल्क चार्जर चालू असलं की पहिल्याच वेळेस गाभा जाते. ही एवढी मोठी म्हैस एका भरगा भरली समजा. याचं तर काय म्हणा हे छोट्या. बरोबर. म्हणजे आपण तिथे 3 वगारी तुमच्या जी साईडच्या 2 वगारी इथं त्यांचं कसं आहे की एक दोन्ही बहिणीच आहेत एकाच आईच्या बरोबर. सोबत आलं होतं पहिलं. एक पलीकडची मोठी आहे आणि अलीकडची छोटी आहे बरोबर. पण दोन्ही डिफरन्स की जी मोठी आहे ती सगळ्यात छोटी दिसते आणि जी छोटी आहे ती मोठी दिसते. काय कारण आहे याचं? म्हणजे आपण 4 वर्षाला गाभणपणी मशीन ते खाली 100 ग्राम रोज समजा. म्हणजे जी मोठी वगार होतं त्यावेळेस त्या मशीनला मिल्क चार्जर चालू नव्हतं. आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस ती वगार होणार होती त्यावेळेस मशीनला मिल्क चार्जर चालू होतं. त्यामुळे तिच्या तब्येतीत काय फरक आहे? म्हणजे तंदुरुस्त आहे, बिमार नाही, काही नाही आणि सगळं उच्चार चांगलं मोठ्या मालकाचा समजा आहे. एक मिल्क चार्जर वापरल्यामुळे काय वाटतं तुम्हाला? म्हणजे बिमारीच नाही समजा, डॉक्टरच नाही गोट्यावर आपलं. एक वर्ष डॉक्टरची गरज नाहीच. जे डॉक्टर रेग्युलर येत होते त्यांचं काय म्हणणं आहे? ते सुद्धा भेटले म्हणतात बाबा का आम्हाला बोलून गेलं, काय झालं? बाबा काही बिमारी नसेल त्याला, सगळं ओके चाललंय. तर मी सांगणार आमच्या गावातून असे 5 जणांना बघित आणलं. तुम्ही आणल्यानंतर तुमचा रिझल्ट पाहू. मिनरल मिक्सचर जर आलं समजा ते 280 रुपये किलो समजा पडाले, 300 पर्यंत समजा पडाले. 330 रुपये 30 रुपये जागा होते. फक्त 30 रुपये जास्त अजून आयुर्वेदिक मध्ये आहे. कमी गेलं जास्त गेलं काही धोका नाही, बरोबर काही नाही. आणि तेही 30 रुपये. तुम्ही जर 25 किलोची बॅग खरेदी केली तर 300 रुपयाला पडतं. डिस्काउंटला पडते. तुम्ही बकेट खरेदी केली तर ते 25 रुपये 325 न मिळतं. बॅग खरेदी केली तर तुम्हाला 300 पडणार. म्हणजे मिल्क चार्जरच्या तुलनेत तेवढाच खर्च तुमचा तेवढाच होतोय. पण फायदा किती आहे? डायरेक्ट एका म्हशीला 90,000. आपण एवढ्या बाकीच्या म्हशी पकडल्या तर हो नाही खूप चांगलं. आज जर तुम्हाला मिल्क चार्जर भेटलं नसतं तर आज काय परिस्थिती असती? म्हणजे आम्हाला माहिती नसतं समजा तर जे आहे रुटीनच. मग आता 3-4 महिने म्हैस ठेवणे, गाप घालणे, 2-3 दिवस उलट जाणे, मग ते या म्हशीचे प्राण वाचले असते का? गेलती समजा आहे ही गेलतीच. मग ती आणण्याचं धाडच बी केलं सोयरामुरी. मी मधील खाटका माझ्या माग मी त्याला चलचत बयाना देऊन टाकून दिला. मग ते खाटकऱ्यांत म्हणलो आले काहीतरी वरण घेऊन द्या आम्हाला. म्हणजे म्हैस मोठी होती, मांस होतं, खात होतं ना. म्हणजे त्या उद्देशानं बघत होते तिच्याकडे आणि तुम्ही तिचं प्राण वाचवण्याच्या उद्देशाने बघत होते. बस त्याच्यामुळे ते राहिले समजा. आणि यांनी त्या सोयऱ्याला पण सांगितले बा तुमची म्हैस गाभण त्याला फोन करून सांगितलं. सोयरा परेशान. मी 10 वेळेस गाभण घातली. डॉक्टर मला म्हणला हिला खाटकाला का गाभण जातच नाही, कारण डॉक्टरने हिला 2-3 वेळेस चेक केलं. आता इथं बरोबर तालुका लेवलचं गाव आहे. तर डॉक्टर म्हणजे चांगले हात, नंबर 1 दवाखाना आहे. ते डॉक्टर म्हणले की आपल्या इकडे हे गाव धरतच नाही. तर बरोबरला गंगा आहे, थंड आहे, केळी आहे, गुस्सा सगळं आहे. तिकडे राहिली नाही. मलाही शंका नंतर बघा तितकं थंड असून राहिली नाही. आपल्याकडे काय होते की तरी मला ट्रायच करायचं. म्हणजे त्यांच्यासाठी जे वातावरण असतं थंड वातावरण, आपला जे दुष्काळी भाग येतो नांदेडच्या भागामध्ये इथं, आणि पूर्ण ऊन जे असेल तर ते भयानक ऊन असतं. म्हणजे पावसाळ्यात ऊन जरी बघितलं असतं तर तेच एवढं भयानक राहतं. उन्हाळ्याचं आपण कम्पेअर करू शकतो. आणि एक 8 महिन्यापूर्वी म्हटलं तर पूर्ण उन्हाळ्याचं सीझन त्यांनी इथं काढलेलं आहे. आणि त्या टायमिंग मध्ये ही गाभा राहिली. म्हणजे डॉक्टर तपासायला आले की नाही तिचं परेशान झाली. ते असं कसं आणलं एवढं मोठं, तुम्हाला कशी हिंमत झाली? हिंमत करावं लागते. कधी निघल्याशिवाय काय होणार आहे? त्याला महाग नाही म्हणलं. नाही कोणीच घेणार म्हणलं असं बिनकामाचं घेऊन चारा पाणी करणं सोपं आहे का? डॉक्टर सुद्धा पैसे हात घालताना म्हणजे कुठं इतकं मोठं आहे की त्याला हात घालायला पोहोच नाही गेलं. बरं असं बदक जागी नेऊन तिला आम्ही हात केला. म्हणजे इतकं डॉक्टरचं परेशान झालं. असं कसं आणलं म्हणून. म्हणजे यांनी फक्त व्हिडिओ बघून आपल्याला जे व्हिडिओ मध्ये सांगायले गाभण धरते फक्त बघायचंय म्हणून ट्राय करायचं. 40,000 गेले तर काय हरकत नाही, पण ट्राय करून बघू. जाणून बुजून फक्त रिझल्ट बघायसाठी ते घेतले. जाणून बुजूनच मी म्हणजे कसं व्हिडिओ बघत गेलो आपण करून काय आपल्याला करून बघू. इतर शेतकरी जे मित्र आहेत आपले नांदेड भागातले असतील, लातूर असतील किंवा मराठवाडा असेल, बऱ्याच शेतकऱ्यांना समस्या येतात. उत्पन्न मिळत नाही शेतीतून. ज्यांना दुग्ध व्यवसायामध्ये उतरायचे नवीन तरुण पिढी, त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? तुमचं खूप चांगलं आहे. मी सुद्धा हळद आमदा करणार होतो. बोलणं झालं माझं, बाबा आमची जरा नको मला नको म्हणाले. मी थांबलो समजा. पुढच्या वेळेस 100% आपलं सगळंच करायचं. वैदिकचं चारा, ऊस सगळं समजा. आपल्याकडे हळद आहे, ऊस आहे, चारा बियाणं आहे, सगळं आहे. पुढच्या सीझन बसून आपल्याला सगळंच करायचं पूर्ण. म्हणजे आता चारा पण करायचंय. तुम्ही चारा वैदिकचा दिला नाही, फक्त मिल्क चार्जरची बकेट आहे, त्याच्यावर 100 नाही तर 500% रिझल्ट आहे. पुढे तुमच्या हात आहे.
पूर्वीचं दूध आणि आताच्या दुधामध्ये काही चवीमध्ये बदल जाणवतो? खूप फरक. काय बदल जाणवतो? आता चुलत्याची म्हैस आटली समजा आमच्या, हा. तर हे आता आपल्या म्हशी दूध ते घालते ते, हा तर त्याने मला मयापेक्षा जाबरच म्हैस आहे त्यापेक्षा मोठी, तर मग हे मुर आहे. तर काही लोकांना जाबरचं म्हैस तुझं घट राहते, मुराचं पातळ राहते, त्याची जापर म्हैस आटली समजा, आता आपले हे मुरात दूध चालू आहे, ते म्हणले तुझ्या म्हैस माझ्या म्हशी दूध घट आहे म्हणजे असं समजा ते म्हणजे मुर्रा म्हशीचं दूध घट्ट झालं त्यांच्यापेक्षा, घट्ट झालं. जे की जाफर पातळ पाहिजे त्यांच्या जाफराबाद म्हशीपेक्षा. म्हणजे कसं राहते जापर दूध घट असं म्हणतात ना, हा म्हणजे ट्राय करायचं समजा घ्यायचं समजा हप्ताभर झालं, तर तेच म्हणले बाबा की तुमच्या म्हशीचं दूध कसं काय घट झालं आमच्या म्हशीपर्यंत, आमचं जापर आहे आणि दूध तिला 5 टाइमला 5 दूध आहे त्या म्हशीला, 5 लिटर एका किलो खाली आहे तिला, बरं टाइमला 1 किलो खाली समजा, हा. तर टाइमला 5 दूध आहे बरोबर. म्हणजे असं म्हणतात चारा खाद्य जे देतो आपण खाली वगैरे जे असेल, तर 1 लिटर दूध असेल तर 400 किलो तुम्ही खाद्य दिलं पाहिजे त्याला. तर तुम्ही जे 5 लिटर दूध असेल तर 2 किलो जायला पाहिजे. त्या ठिकाणी सुद्धा तुमचा 1 किलोचा खर्च वाचलेला आहे. जे शेतकऱ्या मित्रांना वाटतं की मिल चार्जर महाग आहे, त्यांनी ही गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की तुमचं अर्ध्या चाऱ्यामध्येच तेवढं उत्पन्न निघतंय आणि तो खर्च तुमचा वाचलेला आहे, जो की तुम्हाला दिसत नाही. बरोबर. आणि डॉक्टरचा खर्च तर बंदच झालेला आहे. नाही समजा परेशान होतं का बोलणं झालं, कसं काही नाही, काय काम नाही, बरं टेन्शन नाही काय? बरं टेन्शन आहे का आता? नाही नाही बिलकुल नाही, पूर्ण आरामात. साधारण मिल्क चार्जर चालू करून किती दिवस झाले सर आपल्याला? 8 महिने कम्प्लीट समजा. 8 महिने झाले. अच्छा. कंटिन्यू चालू. आणि तुम्ही जसा मग अनुभव सांगितला त्या म्हशीला प्रॉब्लेम होता बरोबर का नाही? हा. तिला सुरुवातीला प्रमाण कसं द्यायचे सर आपण? हे इला का 100 दिलं समजा, 100 ग्राम प्रमाण द्यायचे. समजा ही समोरची जी म्हैस हा, आहे हे ती जापर. दोन्ही टायमाला 200 ग्राम प्रमाण द्यायचे. अच्छा. आणि बाकीच्या म्हशींना? बाकीच्या 50 दिला आपण, गाभण होत्या म्हशी तरी आपण 50 ग्राम दिले. अच्छा चालेल. एक जनरल प्रमाण म्हशींसाठी 100 ग्राम प्रमाण आहे. 100 ग्राम. सकाळी पहिले 3 दिवस सकाळी 200 संध्याकाळी 200 ग्राम प्रमाण द्यायचं. बरं. त्याच्यानंतर सकाळी 100 आणि संध्याकाळी 100 ग्राम प्रमाण. तुम्ही म्हणत होते की तुमच्या गावातल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही सांगितलं आणि त्यांनी हो. सुद्धा वापरतात. किती शेतकरी वापरतात आता गावात? आता 7 जण बरं समजा, 7 जण वापरतात. त्यांचा काय अनुभव येतोय सध्या? तर सगळ्यात चांगलं आहे. सगळ्याचे रिझल्ट चांगले म्हणजे एक वाढत चाललंय. आता उद्याच दोघं जण जाऊन आणा. बरं. हे सुरुवात पहिली यांनी केली होती या गावात आणि यांचा रिझल्ट बघून आज जवळपास गावातले 7-8 जण कंटिन्यू मध्ये चालू असेल. जे शेतकरी खाटकाला जनावर पाठवता अशा शेतकऱ्यांना काय संदेश द्याल आपण? त्यांनी हे वापरावं, तर जीव वाचवावा, जीव कामही वाढते आपला, बरोबर. दोन्ही होती ना, म्हणजे पूर्ण फायदा आहे. पूर्ण फायदा होती वापरल्यामुळे. तुमचं जनावरांचा जीव वाचणार आहे, हा. जनावर गाभा जाणार आहे. हो. तुम्ही एवढ्या दिवस त्याला जे संगोपनासाठी कष्ट घेतलेत किंवा चारा पाणी पालन पोषण केले हो. ते वाया जाणार नाही, जाणार नाही. त्याचा आशीर्वाद लागणार आहे हो. आणि प्लस पैसा पण येणार आहे पैसा पण आपल्याला. म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात आणणार आहे हो. मिल चार्जरमुळे. सर तुम्हाला इथे मार्गदर्शन कोण करतं किंवा मिल्क चार्जर उपलब्ध कोण करून देतं आपल्याला? नमस्कार सर. नमस्कार सर. आपलं संपूर्ण माझं नाव परिचय. सचिन वैजनाथ सूर्यवंशी, श्री साई अॅग्रो एजन्सी नांदेड इथं आपलं शॉप आहे आणि मोबाईल नंबर 9637926565. पूर्ण नांदेडमध्ये आपण मार्गदर्शन करता. पूर्ण नांदेड जिल्हा. शेती विषय असो किंवा दूध व्यवसाय संदर्भात असो. मी नांदेड आणि लातूर जिल्ह्याचं काम पाहतो. इथल्या कुठल्याही शेतकऱ्यांना जनावरांसाठी किंवा शेतीसाठी काही समस्या असतील किंवा वापरायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 8669 धन्यवाद. आत्ताच आपण मुलाखत घेतली बरोबर ना मिल्क चार्जर विषय मशीनची. तर आता आपण मागे बघू शकतो हे शेणखत आहे बरोबर ना? मशीनच आहे ना सर्व? अच्छा. काय अनुभव काय या वेगळापणा काय जाणवतो? कुजून गेला समजा महिन्यामध्ये टाकलेला वरत काय बोलत खरं आहे ना, हे सगळं कुजून गेलं समजा, माती होईल म्हणजे माती झाली डायरेक्ट. माती झाली सगळी. जसं राम सर सांगतात त्याप्रमाणे समजा व्हायला समजा, एकही गोष्ट खोटी नाही समजा. म्हणजे जसं जसं राम सर सांगता त्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडू राहिल्या 100%. मग पचन व्यवस्थित होणं असेल जनावरांचं, शेण पोट येणं असेल किंवा लवकर कुजणे सुद्धा नाही, वास बिलकुल नाही, बिलकुल असा वास घेतला बिलकुल वास येत नाही, मातीचाच वास समजा, वास पण येत नाही. आणि या अगोदर पण तुम्ही साठवत असेल शेण बरोबर ना? त्यावेळेस काय काय समस्या असायच्या? अजूनही वावरामध्ये कुठे कुठे आहे समजा ते तसंच पडेल ढेकळासारखं, झालंच नाही समजा, म्हणजे कुजत नाही लवकर. कुजत नाही. अच्छा. म्हणजे 100% तुम्हाला शेणामध्ये पण रिझल्ट मिळालाय. शेणामध्ये रिझल्ट आहे समजा. अच्छा चालेल.